शिवरायांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबांनी माफीनामा मागितलेला आहे। त्यांनी माफी मागितलेली आहे त्यांच्या वक्तव्यासंदर्भात। तसंच माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने वापरण्यात आलं असं बागेश्वर धाम यांचं म्हणणं आहे। काहींनी हे दुष्कृत्य करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सुद्धा बागेश्वर धाम यांनी म्हटलेलं आहे। तर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील आपल्या वक्तव्यामुळे तर मी माफी मागतो, मी क्षमा मागतो असं बागेश्वर धाम यांनी म्हटलेलं आहे। हम जीते ही शिवाजी महाराज के लिए है और मरते भी उनके लिए ही है असं सुद्धा बागेश्वर धाम यांनी म्हटलेलं आहे। तर स्वप्नात सुद्धा शिवरायांचा अपमान करू शकत नाही असं बागेश्वर धाम यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय। जिनको पढ़कर हम, जिनको जानकर हम, जिस भूमि पर आकर, जिनके स्वराज्य गठन की स्थापना को पढ़कर हमने हिंदू राष्ट्र का संकल्प लिया, हमें दोषारोपित किया गया कि हमने उनकी अवमानना की। इस बात को लेकर के हमारे मन में बहुत दुख है, बहुत हमारे मन में खेद है कि जिनको पढ़कर हमने हिंदवी स्वराज्य की स्थापना को पढ़कर हिंदू राष्ट्र का संकल्प लिया, हम उनकी अवमानना तो दूर की बात है, स्वप्न में भी कोई निंदा करे तो हम सुन भी नहीं सकते। हमारे देश के हिंदू हृदय सम्राट, हिंदुओं के सिरमौर, हिंदुओं के चक्रधर सम्राट छत्रपति वीर शिवाजी महाराज संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचाओ तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आमच्यासोबत आहेत। जितेंद्र, आता माफीनामा सुद्धा आलेला आहे बागेश्वर बाबांचा, काय अपडेट्स या संदर्भात? स्नेहा, आपल्याला माहित आहे की 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर धामचे स्वामी धीरेंद्र शास्त्री यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती, ज्यात प्रामुख्याने 2 वक्तव्य होती। एक शिवाजी महाराजांविषयी आणि दुसरं होतं 4 मुलं जन्माला घाला याविषयी। शिवाजी महाराजांविषयी जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आलेला होता। पूर्ण महाराष्ट्रात विविध संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील किंवा इतिहासकार असतील, सर्वांनी बागेश्वर धामचे जे धीरेंद्र शास्त्री आहेत महाराज, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता। त्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, खेद व्यक्त केलेला आहे। माझा तसा कुठलाही अवमान करण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता। मात्र जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांची जी संत महात्मा यांच्या प्रती असलेली जी निष्ठा होती ती सांगण्याचा प्रयत्न यातून केल्याचा दावा जो आहे तो धीरेंद्र शास्त्री यांनी केलेला आहे। त्या माझ्या वक्तव्याला वेगळं स्वरूप देण्यात आलं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला असल्याचं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत। सध्या त्यांनी तुर्तास तरी माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र 26 तारखेपासून नागपुरात त्यांची रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद झाली होती। त्यांनी खेद भलेही व्यक्त केलेला आहे, मात्र त्यानंतर आता 26 तारखेपासून होणारी त्यांची रामकथा आणि नेमकं यानंतर आता जे सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय नेते असतील किंवा इतर जे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आहेत ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। जितेंद्र, आपण पाहतोय आता शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठल्यानंतर, टीका टिप्पणी झाल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी माफीनामा मागितलेला आहे।